एक सेक्टर आहे ना, जे खूप जास्त बूमिंग आहे आणि ते लोकांचे जॉब पण खात आहे. तो हं, म्हणजे आर्टिफिशियल एआय सेक्टर. हं. तर मला असं वाटतं, की एआय सेक्टरमध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ होणार आहे. तर तुम्ही एआय सेक्टर रिलेटेड कोणते स्टॉक्स आहेत, ते तुम्ही सर्च करा. ही माझ्याकडनं तुम्हाला एक टिप आहे. प्लस ओके. दुसरी गोष्ट म्हणजे व्हेइकल्स, ऑटोमोबाईल. हां. आजकाल आपण समजा बघितलं Tesla. Tesla करेक्ट. काय करते? आजकाल बिना ड्रायव्हरची त्यांनी कार हो, हो, बनवली हो, आहे. हो. म्हणजे मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं सांगितलं तर हां. त्याच्यामध्ये सुद्धा एआय यूज होतो. तर करेक्ट. ऑटोमोबाईल वगैरे तुम्ही त्या सेक्टर्समध्ये तुम्ही एक जाऊ शकता. फार्मास्युटिकल सेक्टर, फार्मा सेक्टर पण खूप जास्त ग्रोइंग आहे. करेक्ट. असे हे 2-3 मला सेक्टर्स वाटतात, की ह्या सेक्टर्समध्ये येणाऱ्या 10 ते 12 वर्षामध्ये खूप जास्त ग्रोथ होईल. जर तुम्ही आत्ता तुमचे व्यवस्थित ह्या सेक्टर्सबद्दल तुम्ही माहिती घेऊन स्टॉक्स तुम्ही निवडले आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं. परत 4 वर्षानंतर वॉर होईल, खाली येईल. बायिंग अपॉर्च्युनिटी असते. तुम्ही बाय करा. कारण हं. एआय ही अशी गोष्ट ही वाढत राहणार आहे आता हां. हळू-हळू. आता कमी होत करेक्ट. नाही ते कमी आता. होणार. आता करेक्ट. कारण ChatGPTवरती लोकं इतके अवलंबून आहेत. आता आपल्याला वाटतं का, की हो. पुढच्या 4 वर्षानंतर ChatGPT बंद होईल? नाही. नाही, नाही. WhatsAppवरती आपण इतके अडिक्ट WhatsApp पण काय एक एआयच आहे ना. करेक्ट आहे. एक माध्यम त्यांनी आपल्याला दिलंय ज्याच्यामध्ये आपण फास्ट मेसेजिंग करू हं. शकतो. सो हे हळू ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप होणार आहेत. तर ह्या सेक्टर्समध्ये तुम्ही केअरफुली त्याबद्दलचे कोणते-कोणते स्टॉक्स असतील ते निवडा आणि त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा.